फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आता मग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा। सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा। एक एक जण तन मन धन विसरून कारण नसताना काहीतरी गैरसमज करू नका। काल मी आणि तटकरे साहेब एकत्र होतो। उदय सामंत हे पालकमंत्री आहेत रायगडचे, आणि ते स्वतः काही रायगडचा भाग आणि काही रत्नागिरीचा भागचे खासदार आहेत। हे कारण नसताना गैरअर्थ काढू नका। हे माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळे लोक महागाई, बेरोजगारी ह्याच्याबद्दल काहीच बोलत नाही। आता मी पुणे जिल्ह्याचा आहे। पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहे। मी दादांना म्हटलं की दादा, माझे काही तिथं आता आमदार आहेत, तुमचे आमदार आहेत, काही आपण दोघं जण बोलून डीपीसीच्या बद्दल राजकारण न आणता काही काम करू तर आपण काम करू शकतो। नाही दादा, शंका कधी आली का त्यांचे पुतणे आज भाजपमध्ये गेले म्हणून शंका? ऐका जरा, मला नाही माहिती काय खरंच दुर्दैव आहे। कारण नसताना कशावरून काही पण तुम्ही करतात, अक्षरशः दुर्दैव आहे। अवधूत तटकरे हे पूर्वीच्या काळामध्ये सुनील तटकरे यांच्या बरोबर काम करत होते। ते सगळेजण एकत्र होते। अनिल तटकरे, सुनील तटकरेंच्या बंधू अनिल रावांनाही सुनील तटकरेंनीच MLC केलं। अवधूतला त्या ठिकाणी MLA केलं, नगराध्यक्ष केलं। माझा त्या घराण्याशी फार जवळचा संबंध आहे। आपण कृपा करून काही गैरसमज निर्माण करू नका। काही जर व्हायचं असेल तर आम्ही तुम्हाला प्रेस घेऊन सांगू इथं असं होतं, परंतु कारण नसताना महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न हा मीडियाने करू नये, हे माझं स्पष्ट मत आहे। कारण सुनील तटकरे हे आमच्या पक्षाचे अतिशय सिनियर नेते, प्रांताध्यक्ष होते, आज खासदार आहेत, राष्ट्रीय सरचिटणीस आहे, आणि कालच आम्ही भुजबळ साहेबांचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताचा कार्यक्रमाच्या तिकडं एकत्र होतो। त्याच्यामुळं ह्या गोष्टीला काही अर्थ नाही। मला ते म्हणाले होते की दादा, DPDCच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे। मागं DPCला त्यांची स्वतःची मुलगी आदिती तटकरे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या। त्या काळामध्ये काही कामं मंजूर झालेली असतील। आता नवीन पालकमंत्री झाले ते उदय सामंत झालेले। त्याच्यामुळे उदय सामंत आणि ते एकत्र बसून व जे कोणी आमदार असतील त्या आमदारांना पण मदत व्हावी, इतरांनाही मदत व्हावी, ह्याकरता ती चर्चा असेल, हे 100% माझं मत। ऋतिजा लटकेचा जो प्रकरण आहे ते ताणलं गेलंय असं वाटतंय? आता त्याला कशाला महत्व देता? सुप्रीम कोर्टात जावं लागलं, सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिला, ताईंनी फॉर्म भरलेला आहे। आता दुर्दैवाने उद्धव ठाकरे साहेबांच्या जी शिवसेना आहे त्यांना शिवाजी पार्क घ्यायचं म्हटलं
तरी वास्तविक कुणीही राज्य, आम्ही पण कधी राज्यकर्ते होतो, अनेक वर्ष होतो, पण आम्ही कधी कुणाला कोर्टात नाही पाठवलं. लोकशाहीमध्ये तुम्हालाही तुमचे विचार मांडायचा अधिकार आहे, त्यांनाही यांचे विचार मांडायचा अधिकार आहे. आणि पहिल्यापासून अनेक वर्ष आपण बघतो, करोनाचा अपवाद वगळता 2 वर्षाचा दरवर्षी शिवाजी पार्कला सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं व्हायची, त्यांचं मार्गदर्शन व्हायचं, शिवसैनिक ते ऐकायला यायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बाळासाहेबांनी सांगितलं की आता इथून पुढे ही जबाबदारी उद्धव ठाकरे पार पाडतील, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तुम्ही सगळे उभं राहा. आणि आदित्य पण एक युवा नेतृत्व म्हणून बाळासाहेबांच्या समोरच त्या स्टेजवर त्यांनी त्याच्यामध्ये पदार्पण केलेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं आता सत्ता बदललेली आहे, त्याकरता त्यांना तिथं पण ग्राउंड मिळवण्याच्या करता हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टाने निकाल दिला. काल पण या ताईंचा राजीनामा मंजूर करण्याचा, वास्तविक तृतीय श्रेणीच्या असणाऱ्या व्यक्तीचा राजीनामा मंजूर करायला कमिशनरपर्यंत जावं लागत नाही, परंतु जनता बघतीये आपली महाराष्ट्रातली जनता काय चाललंय, आमचं काय चाललंय, सत्ताधारी पक्षांचं काय चाललंय, इतरांचं काय चाललंय, फार बारकाईनं विचार करते आणि ते योग्य पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीत ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांना धडा शिकवतील. आमच्या चुका असतील तर आम्हाला शिकवतील, त्यांच्या चुका असतील तर त्यांना शिकवतील. एकाने प्रश्न विचारायचा. दादा, रश्मी शुक्ला ज्या आहेत, आघाडी सरकारच्या काळात त्यांनी फोन टॅपिंगचा त्यांच्यावर आरोप झाला होता. आता त्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली, त्यांना क्लीन चिट देण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न, का परमवीर सिंग जे आरोपी ज्यांच्यावर आरोप होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हे सर्व जे ज्यांच्यावर आरोप होते त्यांना क्लीन चिट देण्याचा काही हा तो सरकारचा निर्णय, कारण आज ते राज्यकर्ते, त्यांच्या हातात महाराष्ट्र आहे. लोकशाहीमध्ये 145चा आकडा जो पार करतो, ज्यांच्याकडे बहुमत असतं तो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो महाराष्ट्राचा. ते आज झालेले, त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या ठिकाणी करतायत आणि उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी ते पाहतो. चुकीचं होत नाही. ज्याच्यामध्ये उघडा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे हे मतदार राज्यांनी ठरवायचं. दादा, अनेक महिने लुटले गेले, मंत्रिपदाचा अजून मंत्र्यांचा विस्तार झाला, तो त्यांचा अधिकार आहे. उद्याच्याला जसं त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर सांगितलं की आम्ही दोघं महाराष्ट्राचं काम करू शकतो, आणि नंतर आम्ही सतत म्हणत होतो अरे पालकमंत्री नेमा, अरे बाबा मंत्रिमंडळ वाढवा, मग नंतर त्यांनी वाढवलं. शेवटी कितीदा सांगायचं एखाद्या गोष्टीमध्ये त्यांच्या हातात. उद्या ते म्हणाले आम्हाला 20च ठेवायचं आहे, तुमचा काही संबंध, तर सरकार ते चालवत आहे, त्यांनी कसं चालवावं हा त्यांचा अधिकार आहे आणि जनतेने पाहावं कोण कसं चालवतं. दादा, राज्यभर पावसाचा धुमाकूळ चालू आहे, पिकांचे मोठं नुकसान आहे, अशा परिस्थितीत पंचनामे देखील अपूर्ण पद्धतीत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई. मला आजच इथं येताना एक माहिती मिळाली की या सरकारमधले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी जे काही जाहीर केलेलं होतं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर, की आम्ही NDRF आणि SDRFच्या दुप्पट मदत त्या ठिकाणी करू, तशा प्रकारची मदत शेतकरी वर्गाला मिळाली नाही. आज मालेगावमध्ये येत असताना मी आता चांदवडला मी दिलीप बदकर थांबलेलो होतो, तिथंही मला निवेदन हेच संदर्भातली दिली. त्याच्या आधी मी नाशिकला थांबलेलो, इगतपुरीच्या तिथं थांबलो होतो, तिथंही मला तशीच निवेदनं मिळाली आणि आताही त्याच पद्धतीची निवेदन मिळाली. मी मुंबईत गेल्यावर सोमवारी ह्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज असेल तर त्यांच्याशी पण बोलू. पण एक आहे, शेतकरी आज हवालदिल आहे, शेतकऱ्याच्या हातात काही राहिलेलं नाहीये आणि ज्या प्रकारे सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण आम्ही नेहमी म्हणतो शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. त्याच्यामुळं आमचा किसान, आमचा शेतकरी हा त्या ठिकाणी टिकला पाहिजे. त्याकरता सरकारने त्याच्यामध्ये तातडीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजे. दादा, नाशिक जिल्ह्याच्या नियोजन समितीचा जो निधी येतो रद्द करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये असं झालं आहे, थोडासा राजकारण. नाशिक जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात झालंय. काही जण कोर्टामध्ये गेली. वास्तविक मी मागं देखील सभागृहामध्ये सांगितलं, सरकार येत असतात, सरकार जात असतात, म्हणून
मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करायचा, हे पायंडे जर पडले तर हे पण काही कायमच तिथं सरकारमध्ये बसणार नाही. उद्याच्याला सरकार बदललं तर उद्या नवीन येणारे पण म्हणतील किंवा तुम्हीच हे पायंडे पाडलेले, आणि त्याची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागेल. कुणीच अशा प्रकारचे पायंडे पाडू नये. महाराष्ट्राची ती पद्धत नाही आहे, महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. सर, फडणवीस ने कुछ दिन पहले बोला उन्होंने कि समान नागरिक कायदा अब लाने का टाइम आ गया है और हम वो लेकर आएंगे. उसकी कोशिश भी हमारी बिल्कुल नहीं, आप गलत बोल रहे हैं, आप गलत बोल रहे हैं. लोकमत में उन्होंने सुनो ये ना किया सर. प्लीज इंटरव्यू सुनो. में उन्होंने कहा- आपने सवाल पूछा ना, जी. मैंने खुद वो सुना है. उन्होंने बोला कि ये मेरा इंडिविजुअल कहना है. पार्टी का ठीक करे, भाई सही है ना. आप ऐसा कैसे बोलते हैं? नहीं तो फिर पार्टी का है क्या? नहीं. उन्होंने खुद का एक एज अ डीसीएम के नाते भी वो बोले नहीं. उन्होंने कहा कि एक नागरिक के नाते मैं बोल रहा हूँ कि मुझे ऐसा लगता है. नहीं सर, लेकिन वो एक्चुअली वो एक चेहरा है भाजपा का है, और नहीं, दूसरे ये और देखो, उनके बात का इम्पैक्ट होगा ना. अगर उन्होंने उनके पार्टी ने, उनके पार्टी के प्रवक्ता ने, उन्होंने कुछ डिसीजन लिया और वो उसके बारे में अगर स्टेटमेंट आया तो मैं मेरा उसके बारे में राय दे सकता हूँ. सर, आज आप मालेगांव आए, माइनॉरिटी का सिटी है, आप क्या कहेंगे? हालात जो चल रहे हैं बहुत बिगड़े हुए हालात हैं. अभी अपने महाराष्ट्र में बहुत बिगड़े हुए हालात हैं. किसान भी बहुत परेशान है. किसान को किसी तरह की मदद नहीं मिल रही है. प्याज का दाम कैसा हुआ है आपने देखा है. अभी आते वक्त भी 2-4 मार्केट बाहर से हमने देखा, लेकिन किसान बहुत मुसीबत में है. नंबर 1, युवा जो वर्ग है, बेरोजगारी इतनी बढ़ रही है. ये बोल रहे हैं कि नहीं हम तो प्रोजेक्ट लाएंगे, और वो क्या बोल रहे हैं अभी. वेदांत बहुत बड़ा प्रोजेक्ट तो गया, करीबन 2 लाख लोगों को वहाँ नौकरी मिलने वाली थी. करीबन 1.5-2 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट थी, और एक बड़ा प्रोजेक्ट आने के बाद दूसरे भी छोटे मोटे प्रोजेक्ट वहाँ आते. स्मॉल स्केल इंडस्ट्री जिसको हम बोलते हैं, वो भी आते हैं. वहाँ भी नौकरियाँ मिलती है युवा लोगों को, लेकिन वैसा कुछ हो नहीं रहा है. अभी वो बोल रहे हैं इससे भी बड़े प्रोजेक्ट हम लाएंगे, इससे भी बड़े प्रोजेक्ट लाएंगे. वैसा नहीं हो रहा है. एक तो जो प्रोजेक्ट उद्धव ठाकरे साहब के सरकार ने लाने की कोशिश की थी, वो एक प्रोजेक्ट यहाँ से बाहर जा रहे, और उसके बारे में ये सरकार कुछ कर नहीं सकती. ऐसा देखने को मिल रहा है. सर, पावर लूम के ताल्लुक से आपकी गवर्नमेंट ने जो और ये जैसे बेरोजगारी का बताया, किसानों का बताया, वैसा ही महंगाई के बारे में. महंगाई तो इतनी बढ़ रही है कि कॉमन मैन तो अपना खुद का घर चला नहीं सकता. ऐसी बड़ी मुसीबत उसके ऊपर आई है. सर, पावर लूम इंडस्ट्री जो है, भिवंडी हो गया, मालेगांव हो गया, चलकरंजी, बड़े पैमाने पे यहाँ पे, लेकिन आज वो पिछले कुछ महीनों से पूरा खत्म हो गया है. उसके ताल्लुक से कुछ फैसले या फिर उसके बारे में आने वाले सेशन में हम मुद्दा उठाएंगे, क्योंकि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इसके बारे में नई पॉलिसी करनी चाहिए. जो गरीब वर्ग रहता है उसके लिए थोड़ा बहुत इंसेंटिव देना पड़ता है, कंसेशन देना पड़ता है, लेकिन उसके बारे में अभी ये कोई सोच सकते हैं ऐसा दिखता नहीं. उन्होंने सोचना चाहिए, क्योंकि ये इंडस्ट्री अगर मुसीबत में आई तो इतने लोग तो अभी तो बेरोजगार बहुत ही है अपने महाराष्ट्र में, पूरे देश में, लेकिन मैं खाली महाराष्ट्र का बता रहा हूँ. और ये जो अपने इसमें पावर लूम के बारे में जो भी काम कर रहे थे, उनका रोजगार चला गया तो बहुत उनके ऊपर वो घर कैसे चलाएंगे. सर, शेवटचा प्रश्न. वो तो बहुत प्रॉब्लम में आ जाएंगे. इसीलिए एज अपोजिशन लीडर के नाते मैं इशू, मेरे साथी दीपंकर है, बाकी के जो भी हमारे विधायक हैं, सब मिलके ये इशू हम उठाएंगे. सर, शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही कशी पाहता? हे आजच्या घडीला काय तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीनं जर तोडातोडीचं राजकारण जर झालं तर स्थिरता राहणार नाही, आणि अशा प्रकारचे पायंडे तुमच्या माझ्या राज्यालाही परवडणार नाही, देशालाही परवडणारे नाही.
त्यामुळं जनतेनी कॉमन मॅननी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय सांगतं, बाबासाहेबांनी दिलेला कायदा काय सांगतो, बाबासाहेबांनी जे दिलेली घटना काय सांगते, हे सगळं अक्षरशः त्याबद्दलचा विचारच सत्ताला हपापलेली लोक करत नाहीयेत. हे दुर्दैव आहे. तुम्ही पहा, अनेक जण शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले होते, बाळासाहेबांचे फोटो लावून निवडून आलेले होते आणि आज यांनीच बंड त्या ठिकाणी केलेलं आहे. पण शिवसैनिकांना ते आवडले असं दिसत नाही. मधी दसऱ्याचा जो मेळावा झाला त्यामध्ये शिवाजी पार्कचाही मॉब तुम्ही बघितला की तो रिस्पॉन्स देत होता का नव्हता, आणि PKCचा पण मॉब रिस्पॉन्स देत होता का नव्हता, कुठला मॉब उठून खुर्च्या खाली करून निघून चाललेला होता, हे सगळं सगळ्यांनी बघितलेलं आहे. तिथं आलेल्या ज्यांना चला मुंबईला सभा ऐकायला, त्यांना माहिती पण नव्हतं की कुणाची सभा ऐकायला चालली. कोण म्हणायचं अब्दुल सत्तारांची, एक तर म्हणला राज ठाकरेंची, एक तर म्हणला सरपंचांनी मला चालवलंय म्हणून मी चाललेलो आहे. अशा पद्धतीनं राजकारण होत नाही. ठीक आहे, शक्ती प्रदर्शन करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे, परंतु ते शक्ती प्रदर्शन करत असताना जनतेच्या मनामध्ये काय आहे हे पण फार व्यवस्थितपणे पाहिलं गेलं पाहिजे आणि जनतेच्या मनात असेल त्याच गोष्टीचा विचार. ये लॉन्ग टर्म नहीं है, ऐसा आपको लग रहा है ये गवर्नमेंट लॉन्ग टर्म 100 नहीं दिवस चलेगी? झाले सरकार येऊन दिवाळी पॅकची मोठी गाजावाजा करण्यात आल्या. 100 रुपयामध्ये चणा डाळ रवा देण्यात येईल, पण अद्याप ते पोहोचलेला नाहीये. दिवाळी जवळ आली, आपण काय म्हणतो? हे अशा लोकप्रिय घोषणा देऊन सरकार चालत नसतं. आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष, मी तर वित्तमंत्री म्हणून काम केलेलं आहे. शेवटी असणारा निधी आपण करतोय त्या घोषणेची अंमलबजावणी करत असताना एवढ्या मोठ्या करोडो फॅमिलीज आहेत, त्यांना हे सगळं कसं देणार, हे राशन कसं तुम्ही देणार, कशा पद्धतीनं देणार, याबद्दलची चर्चा ऐकायला मिळते. मी पण तुम्ही म्हणताय त्या प्रकारे बघतोय की 100 रुपयात हे काय काय देणार आहेत आणि ॲक्च्युली ते घेण्याच्या करता सरकारला खर्च किती आला आहे. यामध्ये निश्चितपणे मी स्पष्ट आरोप करतो, गौड बंगाल आहे. हे 100 रुपये देण्याच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यात गडबड आहे, परंतु मी आत्ता का त्याच्याबद्दलचं आकडेवारीनं सिद्ध करत नाही, कारण अजून 100 रुपयात काय साखर किती देणार, रवा किती देणार, मैदा किती देणार, तेल किती देणार, अजून काय तुम्ही देणार आहे त्याबद्दलची माहिती नाही. फक्त आम्ही दिवाळीचं साहित्य 100 रुपयात देणार आहे. बरं, एका कुटुंबाला किती किलो देणार आहे तेही माहिती नाही. ते जर उद्या 1000 रुपयाचं असेल तर 100 रुपये तुम्ही द्यायचे, 900 रुपये सरकार देणार. उदाहरणार्थ, मला माहीत नाही सरकार किती देणार. हे दिल्यानंतर आपण मार्केटमध्ये माहिती घेऊ ना, त्यांनी दिलेले पैसे सरकारने आणि म्हणजे टॅक्स रूपानीचे पैसे आणि हे 100 रुपये असं सगळं मिळून त्यांनी समजा साखर काही किलो दिली तर साखरेचा भाव काय ते आपल्याला माहिती आहे. त्यांनी इतर जे काही देतील ते भाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मी आपल्याला सांगतोय ज्यात 100% गडबड आहे. फक्त एकदा आकडे पुढे येऊ द्या, आकडे आल्यानंतर त्याच्यात काय गौड बंगाल हे मी तुम्हाला सांगेन. दादा फडणवीस सर है ऐसा आपको लग रहा है? पण ये सरकार जो है लॉन्ग टर्म जो हालात आपने बनाए हैं बताए अभी, ये लॉन्ग टर्म नहीं चलेंगे, मध्यवर्ती जो चुनाव है वो हो नहीं, जाएंगे? जब तक उनके पास 145 की फिगर है तब तक ये सरकार चलेगी. जब तक 145 की फिगर है विधायकों की तब तक तो वो चलेगी ही चलेगी. लेकिन ये मंत्रिमंडल का विस्तार होने के बाद या जिस विधायकों को अपने साथ उन्होंने लिया है उनको जो भी उन्होंने बताया कि किसी को मिनिस्टर बनाऊंगा, स्टेट मिनिस्टर बनाऊंगा, ये फंड्स दूंगा, वो फंड दूंगा, ये काम करूंगा, वो काम करूंगा, ये उसके बारे में थोड़ा बहुत अभी चर्चा शुरू हो रही है. ये मैंने भी सुनी है. कुछ MLA नहीं, हमें खाली बुलाते हैं, नाश्ता देते हैं, खाना देते हैं, लेकिन काम
कुछ हो रही ना हो, हुआ नहीं, ऐसा कुछ लोगों ने बताया है। लेकिन थोड़ा सा पेशेंस, हमें पेशेंस रखना चाहिए। कुछ दिन के बाद सही क्या है गलत क्या है सामने आएगा। वापस आएंगे हा? महाविकास आघाडी सरकार तुम्ही पहिल्यांदा आधी 145चा यांचा आमदार एक आम्ही तर सगळे काल आता आमचे नेते छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं जो सत्कार झाला अनिष्ट चिंतनाचा, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका मांडली, उद्धवजींनी मांडली, पवारसाहेबांनी मांडली, फारुख अब्दुल्लांनी मांडली, सगळ्यांनी भुजबळ साहेबांनी मांडली, प्रफुल्लभाईंनी मांडली, बाळासाहेब थोरातांनी मांडली, सगळ्यांनी मांडलेली. त्या संदर्भात आम्ही आमच्यावर जबाबदारी सध्या विरोधी पक्षाची आहे. आम्ही ती योग्य पद्धतीनं पार पाडण्याचा मला वाटतं.